मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. याचिकाकर्त्याने दिनांक 1/10/2016 रोजी उत्तरवादी क्रमांक 2 बँक ऑफ इंडिया यांनी औद्योगिक विवाद कायदा 1946 च्या कलम 33(1)(b) चे उल्लंघन केल्याबद्दल पारित केलेला बडतर्फीचा आदेश सुरुवातीपासून रद्दबातल करण्याची आणि याचिकाकर्त्याची सेवा अखंडित करण्याच्या घोषणेची मागणी केली आहे. प्रस्तुत कार्यवाहीला कारणीभूत वस्तुस्थिती अशी आहे की दिनांक 20/1/1986 रोजी याचिकाकर्त्याची बँकेच्या लिपिक संवर्गात नियुक्ती झाली होती, परंतु दिनांक 12/1/1992 च्या आदेशानुसार त्याची सेवा समाप्त करण्यात आली. या आदेशामुळे व्यतीत झाल्याने याचिकाकर्त्याने केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायाधिकरणासमक्ष सेवा समाप्तीच्या आदेशाला आव्हान देऊन कार्यवाही सुरू केली. दिनांक 7/11/2013 रोजी दिलेल्या निकालानुसार न्यायाधीश कराने बडतर्फीचा आदेश रद्द घोषित केला आणि सदर आदेश बेकायदेशीर ठरवल्यानंतर सेवेतील सातत्य राखून सर्व परिणामी लाभांशासह याचिकाकर्त्याला पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले. दिनांक 2/12/2014 रोजी याचिकाकर्त्याची सेवा पुनर्स्थापित करण्यात आली. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार बँकेचा याचिकाकर्त्याला त्रास देण्याचा हेतू होता आणि अशा प्रकारे त्याच्या गैरहजेरीचा खोटा रेकॉर्ड तयार केला आणि त्याची अनधिकृत अनुपस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याचिकाकर्त्याने सहाय्यक कामगार आयुक्ताकडे तक्रार केली. त्यानुसार दिनांक 10/12/2015 रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांनी या संदर्भात समेट प्रक्रिया सुरू केली. सदर कार्यवाही प्रलंबित असताना बँकेने दिनांक 1/10/2016 रोजी शिक्षेचा आदेश जारी केला आणि गैरवर्तणुकीसाठी याचिकाकर्त्याला सेवेतून बडतर्फ केले. बेकायदेशीरपणे अनुपस्थितीत राहणे, शिरजोरपणा आणि बँकेविरोधात खोट्या तक्रारी करणे हे आरोप लावले होते. त्याच दिवशी याचिकाकर्त्याने सहाय्यक कामगार आयुक्ताकडे धाव घेतली आणि 1947 च्या कायद्याच्या कलम 33(अ) अंतर्गत प्रलंबित असलेल्या तक्रारीत एक पूरक पत्र सादर केले. परंतु दिनांक 26/10/2016 रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांनी अधिवेदन नोंदणीकृत कामगार संघटनेमार्फत दाखल न केल्यामुळे 1947 च्या कायद्याच्या कलम 33(अ) चे उल्लंघन झाले. या कारणावरून याचिकाकर्त्याच्या तक्रारीची दखल घेण्यास नकार दिला. उपरोक्त उत्तराने व्यतीत झाल्याने याचिकाकर्त्याने त्यास आव्हान देण्याकरिता रीट याचिका क्रमांक 698/2017 दाखल केली. दिनांक 24/3/2018 रोजीच्या आदेशात माननीय न्यायालयाने असे नमूद केले आहे की सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक 2/10/2016 रोजी केलेला पत्रव्यवहार अमान्य आहे आणि तो 1947 च्या कायद्याच्या कलम 33(अ) च्या तरतुदीकडे दुर्लक्ष करून जारी करण्यात आला होता. याचिकाकर्त्याचे अधिवेशन प्रस्थापित करण्यात आले आणि संबंधित कार्यवाही निष्पक्ष पद्धतीने विचार करण्यासाठी इतर समान दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश जारी करण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्तावर 3,000 रुपयांचा खर्च लादून सदर याचिका मंजूर करण्यात आली. त्यानंतर सदर कार्यवाही सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर या कार्यालयातून सहाय्यक कामगार आयुक्त, नागपूर येथे कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. दिनांक 3/11/2018 रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांनी समेट प्रक्रिया निष्फळ नोंदवून समेट प्रक्रिया निष्फळ अहवाल समुचित सरकारकडे पाठवला.
दिनांक 23/11/2018 रोजी समुचित सरकारला निष्फळ अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर याचिकाकर्त्याने त्याबाबत तक्रार उपस्थित करून रिट याचिका क्रमांक 698/2017 मध्ये दिवाणी अर्ज क्रमांक 2629/2018 दाखल केली. यामध्ये या न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की अशी तक्रार नव्याने दाखल करणे आवश्यक आहे.